स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवली गाजराची एवढी सुंदर आणि सॉफ्ट मिठाई। असं वाटत नाही ना ही गाजरापासून बनवली आहे। चला तर मग पाहूया गाजराची मिठाई कशी तयार करायची। मिठाई बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर। गाजर अगोदर मी स्वच्छ धुवून आणि कोरडे करून ठेवले होते। त्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने गाजर थोडे थोडे शिलून घ्यायचे। मागच्या आठवड्यामध्ये मी बनवली होती बीटरूटची बर्फी, तर त्या रेसिपीला खूप छान व्ह्यूज आलेले आहेत। तर तुम्ही सर्वांनी खूप छान सपोर्ट केला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट माझ्या पुढील रेसिपीसाठी असू द्या। तर आजही मी अशीच साधी आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी गाजराची मिठाई बनवत आहे। ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही। अगदी घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच आपण एवढी छान मिठाई बनवू शकतो। स्वच्छ करून घेतलेले गाजर किसून घ्यायचेत, पण त्या अगोदर मी एक खोबऱ्याची वाटी किसून घेतली। खोबऱ्याची वाटी किसताना मी काही दाखवली नाही, कारण की त्यावरचा काळा भाग काढून खोबऱ्याची वाटी किसायला थोडा वेळ जातो। जर तुम्हाला अशा पद्धतीने किसणीने गाजर किसून घ्यायचे नसतील किंवा कंटाळा आला असेल तर गाजराचे तुकडे करून घ्यायचे आणि चॉपरने चॉप करून घ्यायचे, किंवा मग तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। पण मिक्सरमधून फिरून घेताना त्यामध्ये थोडेसे लहान मोठे तुकडे राहतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने किसून घेत आहे। आता आपल्याला एवढी छान मिठाई बनवायची आहे, तर त्यासाठी थोडीशी मेहनत करावीच लागेल ना, नुसती घाई गडबड करून कशी चालेल। असे पदार्थ बनवण्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागतो, तरच ते छान होतात। आता या खोबऱ्याच्या किसमध्ये थोडेसे काजू घालायचे असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरी चालेल, आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं। तुम्हाला जर खोबऱ्याची वाटी किसून घ्यायची नसेल तर तुम्ही रेडीमेड कोकोनट पावडर घेऊ शकता। खोबऱ्याचा किस मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर गाजराचा किस पण मिक्सरला फिरून घ्यायचा। तर अशा पद्धतीने गाजराचा किस मिक्सरला फिरून घेतलाय। जास्त बारीक करायची गरज नाही, पण थोडंसं फिरून घेतलं ना तर मग मिठाईमध्ये जास्त धागे राहत नाहीत या गाजराच्या किसचे। गाजराचा किस असा पण तुम्ही मिठाईमध्ये वापरू शकता, पण मिठाई कट करताना ते धाग्यांमुळे मिठाई व्यवस्थित कट करता नाही येत, त्यामुळे थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचा। सर्व गाजराचा किस मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर वाटीने मोजून घ्यायचा। तर मी इथे एका वाटीने मोजून घेत आहे। ज्या वाटीने तुम्ही गाजराचा किस मोजणार आहात त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं। गाजराचा किस इथे 2 वाटी भरलाय, तर त्यासाठी 1 वाटी कोकोनट पावडर घ्यायचं, 1 वाटी रवा घ्यायचा आणि 1 वाटी साखर घ्यायची। जर तुमच्याकडे कोकोनट पावडर असेल तर घ्या, नसेल तर घरचं खोबरं किसून त्याची पावडर तयार करून घेऊ शकता। यामुळे मिठाई अजून छान तयार होते। आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये घालायचं 1 चमचाभर साजूक तूप, आणि या तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा। तर रवा आपल्याला जास्त डार्क रंगावर भाजायचा नाही, हलका सोनेरी रंग होईपर्यंत भाजायचा। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, जेणेकरून रवा करपणार नाही आणि छान भाजला जाईल। रवा छान भाजून झालाय। आता हा रवा काढून घ्यायचा आणि याच कढईमध्ये गाजराचा किस परतून घ्यायचा। तर गाजराचा किस परतवण्यासाठी सुद्धा 1 चमचाभर तूप घालायचं आणि त्यावरती गाजराचा किस परतून घ्यायचा। गाजराचा किस परतवण्याच्या अगोदर 2 चमचे गाजराचा किस बाजूला काढून ठेवायचा, तो नंतर लागणार आहे। अशा पद्धतीने तुपावर गाजराचा किस परतून घेतल्यामुळे गाजर पूर्ण शिजले जातं, कच्चपणा राहत नाही आणि मिठाई छान स्वादिष्ट होते। गाजराचा किस छान परतून झाला की यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आणि त्याचबरोबर साखर घालायची। आता इथे आपण 1 वाटी साखर घेतली होती, तर 1 वाटी पूर्ण साखर यामध्ये घालायची नाही, तर अर्धी वाटी आणि थोडीशी जास्त इतकी साखर घालायची आपल्या अंदाजाने। दूध साखर घातल्यानंतर गाजराचा किस चांगला शिजवून घ्यायचा। तर इथे गाजराचा किस पूर्ण शिजलाय, साखर पण विरघळली आणि थोडासा ओलसर पण आहे यामध्ये, तेव्हाच यामध्ये रवा घालायचा। आता 1 वाटी रवा आपण भाजून घेतला होता, तर तेवढाही रवा यामध्ये मी घातला नाही। अर्धी वाटी घालायचा रवा यामध्ये आणि अर्धी वाटी काढून ठेवायचा, तो खोबऱ्याच्या किसमध्ये घालायला लागणार आहे। आता यामध्ये घालायचा ऑरेंज फूड कलर। तर मी इथे 2 चमचे दुधामध्ये ऑरेंज फूड कलर मिक्स करून यामध्ये घातलाय। फूड कलर घालणं ऑप्शनल आहे। असाही गाजराचा कलर खूप छान दिसतोय बघा, पण मला रेसिपी करायची आहे, फूड कलरमुळे अजून रेसिपी उठून दिसते, त्यामुळे मी थोडासा फूड कलर इथे घातलाय। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मिल्क पावडर घालायचं। जर यामध्ये तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर दुधाची साय घालायची। आता मिठाई बनवायची आहे आपल्याला, त्यामुळे मिठाईचा थोडा तरी स्वाद यायला पाहिजे की नाही। नुसती गाजराची मिठाई बनवली तर ती गाजरासारखीच लागणार, तर मिठाई स्वादिष्ट लागण्यासाठी आपण यामध्ये मिल्क पावडर किंवा दुधाची साय यामध्ये घालत असतो, किंवा मग खवा घालत असतो। खवा तर लवकर भेटत नाही आणि घरी तयार करायचं म्हटलं तर भरपूर वेळ जातो, तर त्यासाठी मिल्क पावडर किंवा साय हे तुम्ही सहज मिठाईमध्ये घालू शकता आणि कमी खर्चामध्ये पण मिठाई तयार होते यामुळे। आता यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तूप घातल्याने काय होतं, हे जे मिश्रण तयार होतं मिठाईसाठी ते छान मऊसूत तयार होतं। आता यामध्ये घालायची 1 चमचाभर वेलची पावडर। वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण खाली उतरून ठेवायचं। हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण दुसरं मिश्रण तयार करू।
आता एका दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि यामध्ये कोकोनट पावडर परतून घ्यायचं. कोकोनट पावडर हे आपण घरीच तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने कोकोनट पावडर घरीच तयार केलं ना तर हे ऑइली असतं, यामुळे मिठाई अजून छान स्वादिष्ट होते. कोकोनट पावडर परतून झाल्यानंतर यामध्ये रवा घालायचा. तर 1 वाटी रवा घेतला होता आपण, अर्धा वाटी गाजराच्या किसमध्ये घातला आणि अर्धा वाटी कोकोनट पावडरमध्ये घालायचा. आता यामध्ये घालायची मिल्क पावडर. मिल्क पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आणि अर्धी वाटी दुधाची साय घालायची. तर माझ्याकडे 1 छोटी वाटी भरून दुधाची साय आहे. म्हणजेच ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला ना त्या वाटीने अर्धी वाटी दूध घातलं आणि अर्धी वाटी साय भरते ही. जर तुमच्याकडे साय नसेल तर मिल्क पावडर घातली नुसती तरी चालेल आणि मिल्क पावडर नसेल तर मग दुधाची साय घालायची. त्यानंतर यामध्ये घालायची साखर, जी आपण 1 वाटी साखरमधून काढून ठेवली होती ना तीच साखर यामध्ये घातली. आता यामध्ये घालायची वेलची पावडर. वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं. हे मिश्रण आता थंड झालेलं आहे, म्हणजे जास्त थंडही नाही, थोडंसं हलकं गरम आहे. तर आता मिठाई तयार करून घ्यायची. त्या अगोदर मी गाजराचा किस काढून ठेवला होता 2 चमचे, तो यामध्ये घातला. यामुळे मिठाई छान दिसते. जर तुम्हाला अशा पद्धतीने गाजराचा किस घालायचा नसेल तर पिस्ताचे तुकडे घालू शकता, पिस्त्याचे कतरून घालू शकता, त्यामुळे मिठाई छान दिसते. जर तुम्हाला जास्त दिवस मिठाई टिकवायची असेल तर मग अशा पद्धतीने गाजराचा कच्चा किस यामध्ये घालायचा नाही. मिठाई तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं तूप लावून घ्यायचं. त्यानंतर गाजराच्या किसचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते प्लास्टिक पेपरवरती टाकून घ्यायचं. त्यानंतर हाताने हे थापून घ्यायचं. तर चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित हे मिश्रण थापून घ्यायचं. त्यानंतर कोकोनट पावडरचं जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याचा रोल तयार करून यावरती ठेवायचा आणि या मिठाईचा रोल तयार करून घ्यायचा. इथे मिठाईचा रोल खूप मोठा झाला आहे आणि प्लॅस्टिक पेपर थोडंसं छोटं पडला, त्यामुळे अजून 1 प्लॅस्टिकचा पेपर याखाली मी टाकला आणि आता हा मोठा रोल तयार करून घेत आहे. रोल तयार करताना हलक्या हाताने दाबून व्यवस्थित गोल आकारामध्ये रोल तयार करून घ्यायचा, जेणेकरून मिठाईला छान आकार येतो. तयार केलेला रोल एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. हा रोल फ्रीजमध्ये 1-1.5 तासासाठी ठेवायचा. 1-1.5 तासामध्ये छान सेट होते मिठाई. पण मी ही मिठाई सायंकाळच्या वेळेला करायला घेतली होती, तर अंधार पडला होता, त्यामुळे मग मी ही मिठाई रात्री कट केली नाही, दुसऱ्या दिवशी कट केली. तर त्यासाठी मी आता दुसऱ्या दिवशी हा रोल काढून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान मिठाईचा रोल सेट झाला आहे. आता एका प्लेटवर ठेवून आपण हा रोल व्यवस्थित खोलून कट करून घेऊ. हा मिठाईचा रोल खूप मोठा होता, प्लेटवरती व्यवस्थित बसत नव्हता, त्यामुळे मी 2 भागामध्ये अगोदर कट करून घेतला. त्यानंतर याचे छोटे छोटे पीस कट करून घेतले. कट करून घेतलेले मिठाईचे सर्व पीस मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित लावले आणि त्यावरती सजावटीसाठी गुलाबाच्या छोट्या छोट्या पाकळ्या लावल्या. तुम्ही यावरती पिस्त्याचे छोटे छोटे कतरण पण लावू शकता, त्यामुळे मिठाई छान दिसते. किंवा मग तुमच्याकडे काहीच नसेल तरीसुद्धा ही मिठाई अशीही छान दिसते. ही मिठाई दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायला छान आहे, तेवढीच स्वादिष्ट आहे, हेल्दी आहे आणि तेवढीच मऊसूद आहे. चला मी तुम्हाला एक मिठाई तोडून दाखवते. तर खूप छान सेट झाली मिठाई आणि किती मऊसूद आहे बघू शकता तुम्ही. आणि अशी मिठाई तुम्ही एकदा करून बघा, खूपच छान होते. तर मग ही गाजराची मिठाई तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.